I rise to draw the urgent attention of this House to the continued distress of women workers implementing critical government programs, ASHA workers, Anganwadi workers and helpers, and the community resource persons under the National Rural Livelihood Mission. Sir, these initiatives are intended as pathways to women's empowerment. However, despite their vital contribution to public service delivery, these women workers are overburdened and underpaid. Across the country, ASHA workers undertake immunization, mobilization, maternal health, and family welfare. Yet, they remain volunteers with low honoraria and limited social security. Anganwadi workers are similarly paid a meager base honorarium of rupees 4,500 and rupees 2,250 per month by the union government. Sir, beyond low pay, there are currently near 3 lakh vacancies in the ICDS at various levels. These gaps leave lakhs and lakhs of children and mothers without essential services. Even when filled, these posts fall short of population norms due to the lack of updated census figures since 2011. Sir, through you, I urge the government to work closely with the states to prioritize the following measures. 1, filling of all existing vacancies. 2, timely remuneration to all workers. 3, doubling of union government's contribution to the pay of these frontline workers. 4, appointment of an additional ASHA worker in villages with a population greater than 2,500. 5th, doubling of the number of Anganwadi workers to enable early childhood education in addition to existing nutrition and health initiatives. तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तसेच आशा कार्यकर्ताताई सर्वांना माझा नमस्कार. मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही बघितलंच असेल की सोनिया गांधी यांनी आपल्या संसदमधील जे काही स्पीच दिलं होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आपले जे काही आशा कार्यकर्ता आहेत, आशा सेविकाताई आहेत, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आहेत यांच्याबद्दलची एक मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सोनिया गांधी यांच्या माध्यमातून. आणि त्यांनी स्पष्टपणे सरकारला सांगितलेलं आहे की सरकारनं यांच्याकडे ध्यान द्यायला पाहिजे आणि यांच्या जे काही समस्या आहेत सुरक्षिततेच्या, त्याचबरोबर त्यांच्या पेमेंटबद्दलच्या, त्यांच्या मानधनवाढीबद्दलच्या, त्याचबरोबर त्यांची जे काही रिक्रुटमेंट निघत असतात वेळोवेळी त्या भरण्यासंबंधीच्या जागा जे काही खाली आहेत त्या भरण्यासंबंधीच्या सर्व काही त्यांनी त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितले आहे सरकारनं. आणि सर्व परेशानी तुमची सरकारसमोर मांडून ठेवलेली आहे. कमी वेतन मिळत असते अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, त्याचबरोबर आशा सेविकाताई यांनासुद्धा खूप कमी वेतनात काम करावे लागते आणि त्यांच्याबद्दलची खूप काही त्यांनी जे काही समस्या आहेत त्या संसदमध्ये मांडल्या आहेत. तसेच मानधनवाढीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नवनवीन भरती जे काही आहे, जिथं जागा खाली आहेत तिथंसुद्धा भरती करण्याचे त्या ठिकाणी मागणी सोनिया गांधी यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे सोनिया गांधी यांनी आपले स्पीच संसदमध्ये दिलेलं आहे. आणि मानधनवाढीबद्दल, त्याचबरोबर जे काही सुरक्षितता जी काही आशा सेविकाताई आहेत, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांची जी सुरक्षितता आहे याबद्दलसुद्धा सरकारनं जागरूक व्हायला पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.